नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग। महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत। जिल्हा परिषदेसाठी 25 तर पंचायत समितीसाठी 49 उमेदवारांचे अर्ज दाखल। उरण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे। जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 25 उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 49 जणांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत। अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे। मात्र मनसे, शिवसेना, शिंदे पक्षाकडून ही उमेदवार उभे केल्याने प्रत्येक मतदारसंघात निवडणूक रंगतदार होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या जासई जिल्हा परिषद मतदारसंघाकडून भाजपाकडून JD जोशी विरोधात महाविकास आघाडीकडून डॉक्टर मनीष पाटील असा चुरशीचा सामना रंगणार आहे। जासई पंचायत समिती गणातून मनीषा बळीराम घरत, भाजप विरोधात सौ निर्मला नरेश घरत, शेकाप महाविकास आघाडी व विंधने पंचायत समिती गणातून ज्योत्स्ना अजित पाटील, भाजप विरोधात प्रियंका दीपक मडवी, शेकाप महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाकडून देवेंद्र पाटील विरोधात अविनाश ठाकूर, काँग्रेस महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना रंगणार आहे। चिरनेर पंचायत समिती गणातून कविता रुपेश पाटील, शिवसेना उबाठा महाविकास आघाडी विरोधात साक्षी सूरज पाटील, भाजप असा चुरशीचा सामना रंगणार आहे। तर आवरे पंचायत समिती गणातून समिधा निलेश पाटील, भाजप विरोधात प्रारंभी अविनाश गावंड, शेकाप महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे। नवघर जिल्हा परिषद मतदारसंघातून मंदा उर्फ प्रभावती गजानन भोईर, भाजप विरोधात प्रेरणा कुणाल पाटील, शिवसेना उभाठा महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। नवघर पंचायत समिती गणातून हरेश पाटील, भाजप, परेश ठाकूर, शिवसेना उभाठा महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। भेंडकर पंचायत समिती गणातून मिलिंद ठाकूर, भाजप विरोधात दीपक भोईर, शिवसेना उभाठा महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। चांजे जिल्हा परिषद मतदारसंघातून रीना जितेंद्र घरत, भाजप विरोधात सिद्धी सागर कडू, शिवसेना उभाठा महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना रंगणार आहे। चांजे पंचायत समिती गणातून सागर कडू, शेकाप महाविकास आघाडी विरोधात कैलास भोईर, भाजप असा चुरशीचा सामना रंगणार आहे। नागाव पंचायत समिती गणातून राजू ठाकूर, भाजप विरोधात महेश म्हात्रे, शेकाप असा चुरशीचा सामना रंगणार आहे। मात्र उरण पंचायत समितीच्या 8 जागांसाठी महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी जोरदार चुरस असली तरी मनसे, शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टी, वंचित यांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याचे काही ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे। यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, नगराध्यक्ष सौ भावनाताई घाणेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, महिला नेता सीमाताई घरत, तालुका अध्यक्ष धनेश गावंड, शहराध्यक्ष कौशिक शहा, महिला नेत्या राणी म्हात्रे, पंडित घरत, विलास पाटील, समीर मडवी, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसेचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक BN डाकी, शेकाप चिटणीस रवी पाटील, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, शिवसेना शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, कामगार नेते संतोष घरत, माजी सरपंच अविनाश पाटील, सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, BM ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर सह आजी माजी सरपंच, उपसरपंच, महाविकास आघाडी व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी अर्ज करण्यासाठी उपस्थिती यांनी दर्शवली। याचवेळी निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उदासीनता पाहायला मिळत आहे। आपल्याच पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी विजयाचे समीकरण जुळवण्यासाठी राजकीय पक्षांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत। अनेक गटात आयात केलेल्या उमेदवारांमुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून याचा परिणाम